वसई विरार शहरात रात्रीच्या वेळी घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या रेकॉर्डवरील एका सराईत टोळीला अटक करण्यात वालिओ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश आले आहे। या टोळीकडून तब्बल 8 गुन्हे उघडकीस आणत 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। वसई पूर्व येथील चिंचपाडा परिसरात ग्राफिक आर्ट नावाचा कारखाना आहे। या कारखान्याचा 4 जून 2026 रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या कंपनीच्या मुख्य शटर तोडून कारखान्यातून 56,000 रुपये किमतीच्या ॲल्युमिनियमच्या 400 प्लेट चोरून नेल्या। या प्रकरणी वालिओ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। परिसरात वाढत्या चोरीच्या घटना पाहता वालिओ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला होता। मिळालेल्या माहितीच्या आधारे या पथकाने वसई पूर्वेच्या भागातून 5 सराईत आरोपींना अटक केली। शुभम अविनाश पाठक, इरफान नईमुद्दीन बंजारा, फैजल रहमान मो, कासिम बंजारा, राजेश कुमार दशमीलाल सरोज, विजय बहादूर गौंड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत। अटक करण्यात आलेले आरोपी हे वालिओ आणि पेल्हार पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याकडून चोरीचा माल आणि चोरीच्या दुचाकी गाड्या असा एकूण 3,43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त अशोक वेरकर यांनी दिली आहे। या आरोपींना न्यायालयात हजर केले असता 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। त्यामुळे आणखीन अन्य ठिकाणी गुन्हे केले आहेत का किंवा अन्य कोणाचा सहभाग आहे का याचा तपास केला जात आहे, असेही वेरकर यांनी सांगितले आहे। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वासराव पाबर, सहाय्यक फौजदार शैलेश पाटील, पोलीस अंमलदार किरण म्हात्रे, आनंद मोरे, बाळू कुटे, प्रशांत सावदेकर, विनायक राऊत, राजदीप कोकडे, अनिकेत पाटील, सचिन लांडगे, केतन गोडसे, नागनाथ केंद्रे, भालचंद्र बागुल आणि अमोल बडे यांच्या पथकाने केली आहे।